ही भाजी कशाची आहे कोणाकोणाला माहिती आहे? तर या भाजीला ना हदग्याच्या फुलांची भाजी म्हणतात. आमच्याकडे पण तशी सहसा ही बनत नाही, पण सासऱ्यांनी कुठून तरी आणली होती आणि कशी निवडायची हे मला पण माहिती नव्हतं. त्यामुळे आत्यांना मी पण विचारत होते, तर त्यांनी सांगितलं हे फुल असं ओपन करायचं, त्यामध्ये ही छोटीशी दांडी आहे ना ही फक्त बाजूला काढायची आणि बाकीची भाजी तोडून घ्यायची. आता थोडेसे किडे होते यामध्ये, तर धुवून घेतल्यानंतर ती व्यवस्थित झाली. इथे थोडीशी डाळ मी भिजत घातली आणि फ्रीजमध्ये ठेवून ठेवून ही गाजरं सरमडल्यासारखी झाली होती. पण वाया कशी घालवायची? तोपर्यंत आबीला म्हटलं, आबी उठ उठ, आपल्याकडे पाववाला आला. आणि पाववाला आला ना, आबीला इतका आनंद होतो, कारण आमच्या वस्तीवरती दुसरं काही विकायला येतच नाही आणि पैसे घेऊन त्यालाच ते त्यांना द्यायला जायचं असतं. तर ही भाजी सासूबाई बनवत होत्या, मी दुसरी भाजी बनवत होते. आणि यामध्ये खूप वेगळ्या गोष्टी काही नाही, फक्त लसूण, कांदा, काळं तिखट, भिजवलेली डाळ याच गोष्टी घातल्यात, मीठ घातलं आणि अशीच साधी सिंपल ही भाजी बनवली होती. आणि झाल्यानंतर काहीतरी अशी दिसत होती. आता जी गाजरं आहेत ना ती बरेच दिवस फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे मऊ पडली होती, त्यामुळे चिरून त्याला मिक्सरवरती व्यवस्थित बारीक करून घेतला आणि त्यानंतर मी हलवा बनवला. आता त्यानंतर माझ्या लक्षात आलं की उद्या उपवास आहे आणि एवढे मोठे पाव आपण घेऊन ठेवलेत, आता काय करायचं? हा ना बुधवारचा व्हिडिओ आहे. गुरुवारी घालण्यासाठी हा ब्लाऊज मी रात्री उशिरापर्यंत कंप्लीट करून घेतला. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.